श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मनाला खूप मोठा आधार मिळणारा मंत्र. स्वामी या शब्दात दडलेले आईचं प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचा ओला स्पर्श, अगदी मांडीवर डोके ठेवून डोक्यावर मायेचा फिरवणारे स्वामीचा हात. खरंच हे अनुभवले की जाणीव होते स्वामी प्रत्येक क्षण आपल्यासोबत आहे. फक्त अंतःकरणाने त्यांना आपण मारलेली हाक, त्यांच्या कृपेने आपला झालेला उद्धार. जेव्हा सतत आपण त्यांचे स्मरण करतो, सतत त्यांच्याशी संवाद साधतो, त्यावेळी त्यांनी आपला हात त्यांच्या हातात धरला असतो. आपण त्यांचा हात धरण्यापेक्षा त्यांनी आपला हात धरणे म्हणजे आपला उद्धार होय. स्वामींना जे योग्य वाटते तेच ते आपल्याला देतात. विश्वास ठेवा, केलेली सेवा स्वामी व्याजासह परत करतात. त्यांना आवडते ती निर्मळ मनाची भक्ती. कधी कोणाचा हेवा नको, कोणाची निंदा नको. आपल्या पदरी जे आहे त्यात समाधान वाटणे, या गोष्टीमुळे आपण स्वामींच्या खूप जवळ राहतो. स्वामींना जे दिसते ते आपल्याला दिसत नाही. वेळ आली की समजते स्वामींची लीला आघात आहे. स्वामी म्हणतात, नामाने पापी माणसे पुण्यवान बनतात. पूर्वी घडलेले अपराध नाम नाहीसे करते. वाया गेलेले माणसांना नाम तारते. नाम हा सर्व प्रार्थनांचा, सेवेचा, पूजेचा राजा आहे. नामाच्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही. नामाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे. त्यामुळे स्वामींचे नाव आपल्या कायम मुखी ठेवले पाहिजे. स्वामीसोबत असताना गरज नाही लागत कुणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामीसोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामीसोबत असताना कशाला कोणाची वाट बघावी, का उगाच कसली काळजी करावी. स्वामीसोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. ज्याच्याकडे पैसा आहे तो मन शांतीच्या शोधात फिरत आहे. ज्याच्याकडे मन शांती आहे तो पैशाच्या मागे लागला आहे. पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहे. कारण गुरुमाऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, म्हणजे महाराजांचे सेवेकरी. असा एकतरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवावा, ज्यांच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. जिथे महाराज आहे तिथे समस्त ब्रह्मांड वास करते. नामस्मरण हा सद्गुरूंनी दिलेला असा एक साबण आहे जो कधीच झिजत नाही, जो कधीच संपत नाही. जेवढा घासला तेवढा कर्म व विषयरूपी मळ उतरवत जाईल. हा मळ खूप जुना आहे, अगदी कित्येक जन्मापासूनचा. वेळ लागेल पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा सद्गुरू प्रोडक्शन असलेला साबण बाजारात मिळत नाही. तो फक्त सद्गुरूकडे आणि संताकडे मिळतो, तोही फार मुश्किलीने. ज्यांना हा साबण मिळाला आहे ते अत्यंत भाग्यवान आहेत. या साबणाचा वापर करा, अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्माचा मळ निघून जाईल. आपला दिवस दररोज नामस्मरणात पावन करा व आनंदित राहा. म्हणून आनंद वाटा, आनंद लुटा. स्वामी जे सांगतात ती प्रेरणा असते. स्वामींनी सांगितल्यावर आपल्या मनात जे निर्माण होते, आपल्या दृष्टीसमोर जे येते ते सूक्ष्म चैतन्य असते. स्वामी जे बोलतात ती साक्षात आपल्या दिवसाची, आपल्या जीवनाची एक साक्ष असते. आणि त्यांचे जे आपल्याकडे पाहणे असते ते केवळ पाहणे नसते, तर तो सूक्ष्म असा आपल्या पाठीशी असतो आणि आपली पाठ मात्र सख्याशी असते. सखा आपल्याला भेटला की आपल्याला सूक्ष्म असे चैतन्य जाणवते. आपल्या मनामध्ये एक समाधान प्राप्त होते. माझे स्वामी मला भेटले की माझी स्थिती अशीच होते. आपण आता स्वामींची एक छोटीशी कथा पाहू. एक ब्राह्मण पार्थिव लिंगाची पूजा करता करता म्हातारा झाला. एकदा महाराजासमक्ष तो पार्थिव पूजा करीत असता महाराज त्याला म्हणाले, अरे माती आणखी किती दिवस चिवडणार. पुढे काही दिवसांनी त्याने पार्थिव पूजा सोडून दिली. पाषाणच्या मूर्तीची पूजा व भक्ती करण्यापेक्षा गुरुभक्ती करणे जास्त श्रेयस्कर आहे,
असे महाराज नेहमी सर्व भक्तांना सांगत असत. एके दिवशी प्रांतकाळी 4 वाजता जपमाळेने बाळप्पा महाराजांचा सेवेकरी गणपतीचा जप करीत बसला होता. श्री स्वामी समर्थ त्यावेळी पलंगावर बसले होते. त्यावेळी शिवबाई नावाची सेवेकरी महाराजांशी गप्पा गोष्टी करीत बसली होती. मध्ये शिवबाईने महाराजांना प्रश्न केला, महाराज, हल्ली बाळप्पा काय करीत आहे? महाराज म्हणाले, अगं तो तर्ट विनीत बसला आहे. बाळप्पाने महाराजांचे उत्तर ऐकून मनात विचार केला की तर्टाचा उपयोग विशेष होत नाही. त्या अर्थी आपण गणपतीचा जप करतो ते महाराजांना पसंत नाही. दुसऱ्या दिवशी परत महाराज व शिवबाई बोलत बसलेली होती. बाळप्पा जपमाळ घेऊन बसला होता. महाराजांनी काल गणपतीच्या जपास तर्टाची उपमा दिली ती आठवून बाळप्पाने श्री स्वामी समर्थ नावाचा जप सुरू केला. शिवताईने परत प्रश्न केला की आज बाळप्पा काय करीत आहे? महाराज म्हणाले, अगं तो काळंबी विणत आहे. हे महाराजांचे शब्द ऐकून बाळप्पास आनंद झाला. काळंबी सर्वत्र उपयोगास येते. त्याप्रमाणे महाराजांचा जप संसारातील सर्व अडचणी दूर होण्यास उपयोगी पडेल अशी खात्री होऊन तो अहोत्र श्री स्वामींचा जप करू लागला. या घटनेवरून सर्व भक्तांनी हा उपदेश घ्यावा की सतत श्री स्वामी समर्थ स्मरण हे संसारातील सर्व अडचणी दूर होण्यास उपयोगी पडेल. कर्म, भक्ती, ज्ञान यापैकी ज्ञान प्राप्त होणे फार दुर्लभ आहे. त्यासाठी दीर्घकाळ श्रम लागतात. सामान्य माणसामागे संसार लागला आहे. काम, क्रोध, लोभ या चक्रात फिरताना माणूस झेरीस येतो. भक्तिज्ञानाबद्दल विचार करण्यास त्याला वेळ कुठे मिळतो? त्यामुळे तुम्ही स्वामीनामाला जपायला सुरुवात करा. स्वामी म्हणतात, जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग बेतत नाही तोपर्यंत त्याला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाही. दोस्तानो, कोणालाही कमी लेखू नका, टर उडवू नका, टोचून बोलू नका, टोमणे मारू नका, पान उतारा करू नका आणि कुणाच्या गरिबीवर हसू नका. कारण नीतीचा पलटवार कधी होईल हे सांगता येत नाही. राग एकटाच येतो, पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षणे घेऊन जातो. संयमसुद्धा एकटाच येतो, पण येताना आपल्यासाठी चांगली लक्षणे घेऊन येतो. फक्त निवड कोणाची करायची हे आपण ठरवायचे आहे. स्वामी म्हणतात, माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो, मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे. कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो. प्रसंग आणि विषय कोणताही असू दे, आपले शब्द सुंदर असायला हवेत. कारण लोक प्रसंग आणि विषय विसरू शकतात, शब्द कधीही विसरत नाही. स्वामी सांगतात, अजून किती रडणार आहे एकट्यामध्ये? थांब, आता हे सर्व किती दिवस दुसऱ्यांच्या वागण्याचा व बोलण्याचा त्रास करून घेणार आहेस? तुला मी रडण्यासाठी जन्म दिला आहे का? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? माझं नामस्मरण करत राहा, मी तुझ्या सोबत आहे. त्याचं गांभीर्य नाही आहे का तुला? सर्व काही तुझ्यावर आहे. लोकही बोलणारच. जर तू ठरवलं तुला त्रास नाही करून घ्यायचा तर तुला त्रास नाही होणार. झुकायचे असेल तर कोणाच्या तरी विनम्रतेसमोर झुका, पण कोणाच्या सक्तीसमोर, कोणाच्या रूपासमोर किंवा कोणाच्या संपत्तीसमोर कधीही झुकू नका. स्वामी म्हणतात, झाडाने कितीही फुलं गमावली यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही. ते नेहमी नवीन फुले तयार करण्यास व्यस्त असते. तसंच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळू शकतो यातच जीवनाचा अर्थ असतो. श्री स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत, कधीच तुम्हाला रिकामे ठेवणार नाहीत. जे जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते. स्वामींच्या योजना अतिशय अंतःकर्य असतात. म्हणूनच त्यानुसार वागणं एवढंच आपण करायचं. स्वामी सांगतात, नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचे नसते, स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते. मागील आठवणींनी रडायचे नसते, भविष्याचा विचार करून जगायचे असते. कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचे असते. क्षुल्लक संकटाने घाबरायचे नसते. एक ठेच लागली म्हणून थांबायचे नसते, धैर्याने त्याच मार्गावर जायचे असते.
स्वामींची एक छोटीशी कथा आपण परत पाहणार आहोत. ती अशी: आपले कर्तव्य कर्म करून नेहमी महाराजांची भक्ती करावी अशी त्यांची इच्छा असे. धर्मसंबंधाच्या विशेष भानगडीत पडण्यास महाराज आज्ञा देत नसत. जप, पूजन, भजन यात जास्त वेळ घालवणे महाराजांना पसंत नव्हते. उगीच बैराग्याचा वेश करून भांग गांज्यात चूर राहणारे पोटार्थी साधूचा महाराज मनापासून तिटकारा करीत. श्रम करून पोट भरावे असाच त्यांचा उपदेश असे. सेवेकरिता पुष्कळ लोक महाराजांकडे येत. त्यातून जो उद्योगी व भक्तिमान असा असेल त्यालाच महाराज स्वतःजवळ ठेवून घेत असत. आळशी व दीर्घसूत्री माणसास प्रसाद देऊन महाराज लगेच परत जाण्याची आज्ञा देत. जो भक्त महाराजांना आवडे त्याला ते लवकर प्रसाद देत नसत. महाराजांच्या भक्तांना सतत श्रम करावे असाच उपदेश असे. वास्तविक या जगात उद्योगी मनुष्यच सुखी होतो, आळशी माणसाचे हालच होतात. जगदीशाची इच्छा श्रम करून या जगाची रहाटी कायम ठेवावी अशीच आहे. म्हणूनच गीतेसारख्या आपल्या महान ग्रंथात स्वधर्म हा मोठा श्रेयस्कर मानला आहे. हे तत्त्व मनात बाळगून जो वागतो त्याचा नेहमी विजयच होतो असे महाराज म्हणत असत. श्री स्वामी महाराजांचा उपदेश त्यावेळेचा देश व कालास कसा अनुरूप असे हे यावरून सर्वांच्या लक्षात येईल. महाराजांचे कित्येक भक्त त्यांचा हा उपदेश अनुसरून अविश्रांत श्रम करून आपल्या जन्माची सार्थकता करून घेताना आजही आपण पाहतो. आळसास थारा देऊन आळशी लोक आपल्या धर्माचे मातेरे करतात हे आपण नेहमी पाहतो. आपला प्रपंच साधून परमार्थाचा लाभ घ्यावा असे महाराज सांगत असत. सर्वांनी धर्म, अर्थ, काम व मोक्ष साधण्यास सर्व शास्त्रांचे सार ज्यात आहे तीच सोपी युक्ती अनुसरावी जी जगाला मान्य ठरली आहे. आळशी माणूस महाराजांना बिलकुल आवडत नसे. आळशी माणसाचे तोंड पाहू नये असे महाराज म्हणत असत. कोणी ढोंगी पोटार्थी महाराजांच्या दर्शनास आला तर त्याला शिव्या देऊन महाराज हकलत असत. महाराज आमचे कसे होईल असे म्हणून कोणी विचारू लागला तर काय रे, तुझ्याजवळ बैल नाहीत का म्हणून त्याला प्रश्न विचारत असत. याचा अर्थ बैलाप्रमाणे सतत काम मेहनत करून माणसाने आपली उपजीविका करावी असाच होतो. उगीच रडत बसू नये. प्रयत्नात ती परमेश्वर साह्य देतोच. थोडेफार तरी ज्ञान प्राप्त होण्यास श्री स्वामी भक्तीचा मार्ग दाखवतील असा दृढ विश्वास भक्ताने ठेवावा. दुःखी कष्टी जणांचे परिपालन करण्याकरिता श्री स्वामी समर्थांचा अवतार झाला होता. त्यामुळे स्वामींना आपण प्रार्थना केली पाहिजे. आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला भरपूर दिलेस. आता राहिलेलं आयुष्य देखील तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख, शांती, समाधान, आनंदात जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. मनाचा परिणाम शरीरावर होतो म्हणून मनात नेहमी चांगले विचार येऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. या शरीराला कोणताही घातपात होऊ नये याचीही काळजी तूच घे. माझ्या जीवनात जे भोग असतील ते तुझ्या आशीर्वादाने नाश होऊ दे. हीच माझी प्रार्थना माझ्या स्वामी समर्था. कोणत्याही गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ आहेत असे म्हणा. मग बघा स्वामी तुमचे कामं कसे पूर्ण करतात ते. मनातला कचरा रोज साफ केला पाहिजे. तो कुठल्याही झाडूने नाही तर देवाच्या नामजपाने झाडला जातो. आता हा कचरा कुठला तर पहिला मीपणा, दुसरा अहंकार, तिसरा गर्व, चौथा वासना, पाचवा काम, सहावा क्रोध, सातवा लोभ आणि आठवा मत्सर. माणूस नेहमी म्हणत असतो मी अमुक प्रॉपर्टीचा मालक, हे सर्व माझं आहे. तेव्हा देव हसत असतो, म्हणतो अरे वेड्या, सर्व सातबारा तर माझ्या मालकीचा आहे. तुला फक्त 70 ते 80 वर्षाच्या कराराने पाठविलेला आहे. ज्यावेळेस हा करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही. तू कसला मालक?
स्वामी समर्थ म्हणतात, बऱ्या वाईटाचे, खऱ्या खोट्याचे, पाप पुण्याचे साक्षीदार या जगात केवळ दोन आहेत, एक माणसाचा आत्मा आणि दुसरा मी. यावर तुम्ही सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरून परत जाते, आणि जो व्यक्ती स्वामीवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छेत इच्छा मिळून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होते. आपल्या जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात तुलना नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघे चमकतात. सृष्टीचा नियता परमात्मा जेव्हा माणूस पूर्णपणे हरतो तेव्हा त्याला अशा एका शक्तीची आठवण होते जी त्याच्यासोबत नेहमी असते, आणि ती शक्ती म्हणजेच जगाचा नियता परमात्मा. काही लोक देवाला मनुष्यात पाहतात तर काही लोक मूर्तीमध्ये. ज्यांची जशी निष्ठा भगवंत त्यांना तसाच दिसतो. आपल्या वेदांमध्ये सुद्धा लिहिलेले आहे ना, यथा दृष्टी तथा सृष्टी. देवाकडे माझे कष्ट कमी कर अशी मागणी करण्यापेक्षा मला ते कष्ट सहन करण्याची ताकद दे असे मागा. आपण कुणाचे वाईट केले नाही तर देव आपले सुद्धा वाईट करत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. विश्वास ठेवा देवावर, तो सगळं व्यवस्थित करतो. मनुष्य हा सुद्धा भगवंताचे एक रूपच आहे. मनुष्य हा आपल्या कर्माने पाहिजे ते मिळू शकतो. ईश्वराला बाहेर कुठे शोधू नका, तो आपल्यातच आहे. थोर साधू संत ग्रंथामध्ये सांगून गेले, दया क्षमा शांती जेथे आहे तेथे ईश्वराची उपस्थिती असतेच. हाच भगवंत अनेक रूपांमध्ये आपल्या आजूबाजूलाच उपस्थित आहे. मनात श्रद्धा असेल तर देवाकडे जाण्याचा रस्ता सुद्धा मिळतो. स्वामी एक उदाहरणार्थ सांगतात, खूप कमी दिवस जगणारे फुलपाखरू माणसाला जगण्याचा एक नवीन अर्थ सांगून जातात की आयुष्य छोटे असले तरी चालेल, पण जगताना जीवनात वेगळे रंग भरून जगा. फुलपाखरांचं आयुष्य केवळ 14 दिवसांचे असते. त्या 14 दिवसांच्या आयुष्यात ते एका अळीपासून तर एक परिपूर्ण फुलपाखरू होईपर्यंत स्वतःचा जीवन प्रवास करते. अळीला जेव्हा वाटतं की आता आयुष्य संपलंय तेव्हा तिचं रूपांतर एका सुंदर फुलपाखरात होते. म्हणून माझ्या प्रिय बाळा, हरून जाऊ नकोस. कदाचित त्याच्या एक पाऊल पुढे तुझे सुख लपलेले असेल. फुलपाखरू महिने मोजत नाही, मात्र क्षण मोजतात आणि त्याचा पुरेपूर आनंद घेतात. माणसाने सुद्धा असेच जगले पाहिजे. फुलपाखरूसारखा आहे मी आणि मला रंगीबिरंगी स्वप्नामध्ये जगायला आवडते असे मनाशी बाळगून आयुष्य जगून बघा. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो, फक्त ते जगता आलं पाहिजे. ज्या गोष्टीपासून तुम्हाला त्रास होतो त्याकडे दुर्लक्ष करून ज्यापासून तुम्हाला सुख मिळते त्याकडे लक्ष द्या. सुख हे फुलपाखरासारखे असते. पाठलाग केला तर उडून जातं, बळजबरी केली तर मरून जातं. निरपक्षपणे काम करत राहिलं पाहिजे. जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात, शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात, संयम राखल्यास त्या संपून जातात, आणि परमात्माचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. यावर तुम्ही सहमत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला दुःख देणाऱ्यांची जगात कमी नाही, हे जितकं सत्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीच नाही. जीवनात 2च वाक्य लक्षात ठेवा, मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान मिळणारच. भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशीच आहे. स्वामी दरबारात पण बसणे म्हणजे आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्याई असावी लागते, आणि ते पण परब्रह्मासमोर बसणे सोपे नाही. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तर गुगलवर सापडत नाही. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात. कुणालाही न दुखवता जगणे
याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कुठलेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज राहत नाही. खूप दूरवर पाण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा, मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकरच येईल. स्वामी म्हणतात, असा चेहरा पाहत बसू नको. आता लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आनंदाने भरून जाणार आहे. सर्व काही तुझ्या मनासारखं घडणार आहे. नवीन नोकरीच्या संधी मिळतील, पैशाचे मार्ग निर्माण होतील व तुझी आर्थिक परिस्थिती सुधारेल. मी तुझ्यासाठी योग्य ते नियोजन केले आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या बाळा, जीवनात चांगली कर्मे करत चल. चुकलेल्यांना मार्ग दाखव, अनाथांचा हात धर, भुकेल्यांना खाऊ घाल. मग बघ, मी तुला काहीही कमी पडू देणार नाही. तुझ्या चित्तामध्ये नेहमी माझे चिंतन असू देत. मग बघ तुझे जीवन कसे सोपे होऊन जाते. तू कसली चिंता करू नकोस. प्रत्येक गोष्टीला माझे श्री स्वामी समर्थ आहेत असे मनाला म्हणा. माझ्या बाळा, एक गोष्ट नीट समजून घे. अडचण आयुष्यात नव्हे तर त्या आपल्या मनात असतात. तू ज्या दिवशी तुझ्या मनावर विजय मिळवशील त्या दिवशी तुझ्या आयुष्यातून सर्व अडचणी दूर झालेल्या असतील आणि तू आनंदी आणि सुखी असशील. म्हणून आयुष्यातील अडचणींना किती कंटाळून बसायचं हे तुझं तूच ठरव. स्वामी म्हणतात, माझ्या नामस्मरणाने आयुष्यातील संकट तर थांबणार नाही, कारण संकट हा जीवनाचा एक भाग आहे. पण माझे नामस्मरण, नित्यचिंतन, माझा वरचा विश्वास तुझे संकट एवढे हलके करतील की संकट तुला फुलासारखी जाणवतील. वेळेला नक्कीच महत्त्व द्या, पण जिथे तुम्हाला महत्त्व नाही तिथे वेळ वाया घालू नका. दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या 2 हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी चांगलं घडत असतं. इतकंच की ते आपल्याला कधी दिसत नाही. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथं तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असूच. नियती किती चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते आणि आपला दिखावा किती चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ देत असतो. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. स्वामी म्हणतात, ज्या संधीची तू आजपर्यंत वाट पाहत होतास ती संधी मी तुला मिळवून देणार आहे. मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. पुढे चालत राहा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तुम्ही हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मी स्वामींना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ म्हणजे कोण? स्मरण करताच समोर उभे राहतात ते श्री स्वामी समर्थ. जे संकट तुमच्यापर्यंत पोचण्याच्या अगोदर जे आपल्याला मदतीला धावतात ते श्री स्वामी समर्थ. जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते श्री स्वामी समर्थ. जे सुखदुःखाच्या पलीकडील आहे ते श्री स्वामी समर्थ. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निशंक सोपवून आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते. भक्तांनो, तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, काय एवढा चिंता करतोस? मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर. माझे नामस्मरण कर, मी तुझ्याच जवळ आहे. जेवढा माझा जप करशील तेवढेच तुला फळ मिळेल. पण तुझी सेवा फुकट जाणार नाही. ज्याच्याकडे पैसा आहे तो मन शांतीच्या शोधात फिरत आहे. ज्याच्याकडे मन शांती आहे
तो पैशाच्या मागे लागलाय, पण एकमेव श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी असा आहे ज्याच्या या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहे. कारण गुरुमाऊली म्हणतात, ज्याला पडल्या पडल्या झोप लागते तोच खरा श्रीमंत आहे, म्हणजे महाराजांचे सेवेकरी. असा एक तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा सेवेकरी दाखवावा, ज्यांच्या घरात माता महालक्ष्मी व माता अन्नपूर्णा यांचा वास नाही. जेथे महाराज आहे तिथे समस्त ब्रह्मांड वास करते. तुम्ही यावर सहमत असाल तर आताच कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. नामस्मरण हा स्वामींनी दिलेला असा एक साबण आहे जो कधीच झिजत नाही, जो कधीच संपत नाही. जेवढा घासला तेवढा कर्म व विषयरूपी मळ उतरवत जाईल. हा मळ खूप जुना आहे, अगदी कित्येक जन्मापासूनचा वेळ लागेल, पण एक दिवस आपण नक्की स्वच्छ होऊ. हा स्वामींचा साबण बाजारात मिळत नाही, तो फक्त स्वामींकडे मिळतो, तोही फार मुश्किलीने. ज्यांना हा साबण मिळालाय ते अत्यंत भाग्यवान आहेत. या साबणाचा वापर करा, अगदी जास्तीत जास्त करा. अनंत जन्माचा मैल निघून जाईल. आपला दिवस दररोज नामस्मरणात पावन करा. घरातून बाहेर पडताना म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. कधी तुम्हाला खूप रडू येत असेल तर स्वामींना सांगा, मला पाठीशी धरा. तुम्ही खूप आनंद असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. तुम्ही काही कामे करता तेव्हा म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या. तुमच्या हातून काही चुकले तेव्हा म्हणा, स्वामी मला क्षमा करा. तुम्ही रात्री झोपताना स्वामीविषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उबदार पांघरून माझ्यावर घाला. तुला कशाची काळजी आहे? तुमचे काम करा आणि देवावर विश्वास ठेवा. काय होईल किंवा नाही ते देवावर सोडा. विनाकारण काळजी का करता? तू का घाबरतोस? तुला कोण मारू शकतो? आत्मा कधीच जन्म घेत नाही आणि त्याला कोणी मारू शकत नाही. हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. या पृथ्वी तलावर जेव्हा जेव्हा पाप, अहंकार आणि अधर्म शिगेला पोहोचेल तेव्हा ते नष्ट करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापन करण्यासाठी मी अवतार घेत राहीन. ज्याने मनावर विजय मिळवला आहे त्याने आधीच भगवंताची प्राप्ती केली आहे, कारण त्याला शांती मिळाली आहे. अशा माणसाच्या मनाला सुखदुःख, थंडी, ताप आणि मान अपमान यात काही फरक पडणार नाही. जो दान ते कर्तव्य मानून बिनदिक्तपणे एखादी गरजू व्यक्तीला दिले जाते ते दान पुण्य मानले जाते. समाजात राहून परोपकार करणे, कर्तव्य पूर्ण निष्ठेने व प्रामाणिकपणे पार पाडणे, धर्माचे पालन करणे ही सुद्धा मोठी तपश्चर्याच आहे. जे विद्वान आहेत ते जिवंत किंवा मेलेल्यांसाठी शोक करत नाही. ज्याला जीवनाची किंमत कळते तोच आपल्या जीवनाची किंमत ठरवू शकतो आणि जीवनाला मोठे ध्येय देऊ शकतो. मानवी जीवन अत्यंत दुर्मिळ आहे, ते व्यर्थ जाऊ देऊ नका. जीवनात अशी कर्म करा जी येणाऱ्या मानवजातीसाठी प्रेरणास्रोत बनू शकेल. जीवन ना भविष्यात आहे ना भूतकाळात. जीवन या क्षणात आहे. आनंदी मनाने वर्तमानात जगा. स्वतःसाठी सर्वोत्तम व्हा. तुमची किंमत लक्षात घ्या. जग एक दिवस तुमचा आदर करेल. स्वतःला जीवनासाठी तंदुरुस्त बनवणे हाच यश आणि आनंदाचा एकमेव मार्ग आहे. हे अर्जुन, तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहे. मला ते सगळे जन्म आठवतात, पण तुला नाही. मी भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य आहे. जे घडणार आहे
त्याचे सर्व परिणाम मी पाहू शकतो. म्हणून निकालाची चिंता करणे थांबवा आणि आपले कार्य करत राहा. तुमचे जीवन सुधारण्यासाठी तुम्हाला अनेक कर्म करण्याची संधी मिळेल, परंतु मनुष्य आपल्या इंद्रियांच्या अधीन राहून त्या संधीचा योग्य फायदा घेऊ शकत नाही. वाईट कर्म केल्यावर आयुष्यभर कितीही चांगली कामे केली तरी वाईट कर्माची फळे नक्कीच मिळतात. चांगली कामे करण्याची संधी कधीही सोडू नका. तुमचे काम करा, परिणामाची चिंता करू नका. फळाची तळमळ सोडून जो मनुष्य कार्य करतो तोच आपले जीवन यशस्वी करू शकतो. जो कर्मफलाची आस बाळगत नाही किंवा कर्मफलाचा द्वेष करत नाही त्याला संन्यासी म्हणतात. खरा योगी आपले कार्य पूर्ण निष्ठेने करतो आणि त्याच्या फळाची इच्छा न ठेवता त्याला धर्म मानतो. मनावर ताबा ठेवून आणि स्वतःवर विश्वास ठेवून माणूस पुढे सरकतो तेव्हा जीवनातील कोणतेही गंतव्यस्थान गाठता येते. दुर्बलता नक्कीच देवाने दिलेली असते, पण प्रतिष्ठा माणसाच्या मनाने निर्माण केली आहे. भीतीला धरून राहिल्याने भविष्यातील दुःख टाळता येत नाही. भीतीमुळे चिंता वाढतात, ज्यामुळे मनातील आनंद आणि शांती हिरावून घेतली जाते. तुम्हाला कोणाची भीती वाटते? कोण तुम्हाला मारू शकेल? तुम्ही शरीर नाही. तुमचे शरीर हे केवळ तुमचे कर्म सिद्ध करण्याचे साधन आहे. तू असा आत्मा आहेस जो अमर आहे. कर्म चांगले असेल तर त्याचे फळ नक्कीच मिळते, वाईट असेल तर त्याची शिक्षा नक्कीच मिळते. माझ्या बाळा, माहीत आहे सध्या तू कठीण परिस्थितींना तोंड देत आहेस. तुझे दुःख दूर होण्यासाठी चमत्काराची वाट पाहत आहेस, पण निराश होऊ नकोस. आम्ही तुझी प्रार्थना ऐकली आहे आणि लवकरच तू संकटमुक्त होणार आहेस. लवकरच तुझ्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर, शांतीने भरून जाणार आहे. त्यामुळे आमच्यावर विश्वास ठेव. सतत आमचे स्मरण करत राहा. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. स्वामी म्हणतात, कदाचित तुमच्या मनात असे प्रश्न उद्भवत असतील की मी स्वामी भक्त भावाने पूजा करतो, सत्य भावनेने चालत असताना मी कधी कुणाला दुखवत नाही, फसवत नाही, लुबाडत नाही, तरी लोक मला दुःख का देतात, का फसवतात? स्वामी तुम्ही मला अशा वेळी मदत का करत नाही? तेव्हा स्वामी त्याला म्हणतात, बाळा त्याची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात, दुखवतात, याचा तात्पुरता त्यांना फायदा होतो. पण तू निराश होऊ नकोस. तुला फसवल्याने त्यांना नकळत जी पुढे चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांना भोगावे लागत असतात. वरवर ते सुखी दिसत असतील, आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला दुसऱ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नकोस, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कुणाचे वाईट चित्तू नकोस, भिवू नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. हळूहळू का होईना स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने निश्चितच चांगले दिवस येतील. तुम्ही खचून जाऊ नका. कधी कधी स्वामी भक्ताच्या सहनशक्तीची परीक्षा घेतात आणि आपल्याला त्या परीक्षेत पास व्हायचं असतं. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी मी सहमत आहे असं टाईप करा. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते. म्हणून जे दिवस आपण काढले आहे त्याची नेहमी झाली ठेवा, म्हणजे जे आता मिळत आहे त्याचा तुम्हाला आनंद मिळेल. सुंदर चेहरा एक दिवस म्हातारा होतो, बलाढ्य शरीरही एक दिवस गळून पडते, पदही
एक दिवस निघून जाते. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोड ढासळला असेल तर श्री स्वामी समर्थांचे नाव घेऊन स्वतःशी संवाद साधा की मला माहीत आहे स्वामींनी माझ्यासाठी योग्य तीच योजना तयार केली आहे. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून स्वामी निशंक सोपवा, मग ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेले नाही, कारण मी अजून जिंकलेला नाही. लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळत्या नाही. पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्या लाटा असतात ज्या मोठ्या बोटी बुडवण्याचा सामर्थ्य ठेवतात. ठाम राहायला शिकावं. निर्णय चुकला तरी हरकत नाही. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते. जेवढे जप कराल तेवढे स्वामी जपतील, जेवढे वाचाल तेवढे स्वामी वाचवतील, जेवढी सेवा कराल तेवढे मेवा देतील, आवडीने कराल तेवढे स्वामी आवडीने देतील, सवडीने कराल तेवढे स्वामी सवडीने करतील. स्वामी सखांना जे जमले ते सर्वांना जमणे शक्य आहे. अगदी कलियुगातही ते जमणे शक्य आहे. फक्त त्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न करायला हवे. भक्ती यासारखे वैभव्य प्राप्त करण्यासाठी हवे ते दृढ इच्छा, चिकाटी, जिद्द आणि विश्वास. महत्त्वाचा म्हणजे परब्रह्माबद्दल आतुरता. अविश्राम कष्ट घेऊन जर तुम्ही या मार्गावर चालतात तर हे दिव्य परब्रह्म जीवन तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेव, मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशही मीच आहे, गाणगापुरात ध्रुवावर मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. उगाच चिंता करू नकोस, कारण तुझी चिंता व्यर्थ आहे. तुझ्या पाठीशी प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक आहे. एकदा मनापासून मला हाक मारून बघ. तुझ्या हाकेला नाही धावून आलो तर मग बोल. सामान्य लोक नेहमी त्यांच्या आदर्शाचे पालन करून सर्वोत्तम लोकांसारखे बनण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तो आपल्या इंद्रियांवर अवलंबून असतो तेव्हा मनुष्य ब्रह्मसौंदर्य, वाईट गोष्टी आणि वाईट सवयीकडे आकर्षित होतो. जसा जळत्या दिव्याच्या प्रकाशाने अमाप अंधार दूर होतो, त्याचप्रमाणे मनातील अज्ञानाने भरलेल्या अंधाऱ्या खोलीत सकारात्मक विचाराचे तेल टाकून ज्ञानाचा प्रकाश उजळून टाकाल, तेव्हा अज्ञाच्या रूपातील अंधारच नाहीसा होईल. ज्याला कोणाबद्दल वाईट भावना आहे, वाईट विचार करतो, मत्सर करतो, वाईट बोलतो, आपल्या धर्माचे आणि कर्तव्याचे पालन करत नाही, तो कधीही मोक्ष प्राप्त करू शकत नाही. जेव्हा आपण इतरांची निंदा करतो तेव्हा त्यांच्या नशिबात दुःख आणि दुःख आपल्याला भोगावे लागते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, स्वतःला माझ्या स्वाधीन करा, भगवंतावर विश्वास ठेवा आणि कोणत्याही परिणामाची इच्छा न ठेवता निस्वार्थपणे, निर्दोषपणे आणि निष्पक्षपणे कार्य करा. तुमचे जीवन सुख आणि समाधानाने भरून जाईल. दुःख तुम्हाला कधी स्पर्श करणार नाही आणि मोक्ष प्राप्त होईल. तुमचा परमेश्वरावर विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा. देव तुमचे ऐकतो की नाही हे तुमच्या विश्वासावर अवलंबून असते. देवावर श्रद्धा ठेवून तुम्ही त्याला मनापासून स्मरण केले तर तो नक्कीच येईल आणि तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मदत करेल. आपण किती लोकांना किंवा प्राण्यांना मदत केली याचा कधीही गर्व करू नका, कारण देव स्वतःच तुम्हाला मदत करतो. तुम्ही फक्त एक साधन आहात. कोणाचेही भले करून कधी उपकार करू नका, नाहीतर ती कृती निरर्थक होईल आणि मिळणारे बक्षीस व्यर्थ जाईल. मोठी उद्दिष्टे निर्माण करण्यासाठी आणि स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कल्पनाशक्ती असायला हवी.
जो माणूस एखादी चांगली कर्म करताना त्याला आपले नशीब आणि बक्षीस मानतो, अशा व्यक्तीला त्याच्या कृतीचे फळ अपेक्षेपेक्षा जास्त मिळते. फळाच्या अपेक्षेने काम करणाऱ्या व्यक्तीचे मन कधीही शांत आणि समाधानी राहत नाही, कारण त्याची तळमळ प्रत्येक नवीन शिखरावर पोचत राहते. अशा रीतीने त्याचे मन कधीच समाधानाचा आनंद घेऊ शकणार नाही. पुन्हा पुन्हा जन्म घेणाऱ्या अमर्याद इच्छा माणसाला इंद्रियाचा गुलाम बनवतात. तुमच्या मनात शंकांना कधीही जन्म देऊ नका. या शंका तुमच्या मनात गैरसमजाचे डोंगर निर्माण करून जीवनातील सुख शांती हिरावून घेतात. राग येणे व्यर्थ आहे. जर तुम्ही रागाच्या भरात प्रतिक्रिया देत राहिलात तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्या देवाच्या कर्म नियमावर विश्वास नाही. जर कोणी तुमचे वाईट केले तर कर्म स्वतः त्याची काळजी घेईल. नेहमी तुमच्या मनावर ताबा ठेवा, अन्यथा हे मन तुमचे सर्वात मोठे शत्रू बनून तुम्हाला वाईट कृत्य करायला लावू शकते. सहमत असाल तर टाईप करा, आजपासून मी वाईट कृत्य करणार नाही. उपकार करण्याऐवजी दान करा. काळजी करण्याऐवजी विचार करा. स्वतः सक्षम असल्याशिवाय एकाच व्यक्तीला कधीही मदत करू नका. बुद्धिमत्तेपेक्षा ज्ञान हे नेहमीच चांगले असते. त्यामुळे ज्ञान कमवत राहा आणि वाटायला शिका, जेणेकरून इतरांचे जीवन सुधारता येईल. स्वामी म्हणतात, संकटांना कधीच कंटाळायचं नसतं, त्याला सामोरे जायचं असतं. कोणी नाव ठेवले तर थांबायचं नसतं, आपलं चांगलं काम करायचं असतं. अपमानाने कधीच खचायचं नसतं, जिद्दीने बळ वाढवायचं असतं. नाराज मुळीच व्हायचं नसतं, चैतन्य सदा फुलवायचं असतं. पाय ओढले म्हणून परतायचं नसतं, पुढे आणि पुढे जायचं असतं. लोकनिंदेला कधी घाबरायचं नसतं, आपलं सामर्थ्य दाखवायचं असतं. जीवनात खूप करण्याजोगे असतं, आपलं फक्त तिकडे लक्ष नसतं. रागात कोणाला बोलायचं नसतं, प्रेमाने मन जिंकायचं असतं. नशिबात जे लिहिलं आहे त्याची तक्रार करू नका. आपण इतके समजदार व्हायचे बाकी आहात अजून की स्वामींच्या योजना समजू शकाल. नामस्मरण चालू ठेवा आणि लक्षात असू द्या की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत. आपल्या अंतःकरणाला भाव चांगला ठेवून राहणाऱ्या व्यक्तीस स्वामी समर्थ त्या क्षणी मदतीची साथ देतात, ज्या क्षणी त्या व्यक्तीसोबत कोणीही नसतं. आजच्या लिलेत स्वामींनी उंदराला जिवंत करून हे संकेत दिले की जर तुमच्या जीवनात उंदरासारखे उपद्रवी, त्रास देणारे माणसं व नकारात्मक घटना घडत असतील तर त्या आपली परीक्षा घेण्यासाठीच आपल्या जीवनात येत आहेत असं समजा. पण सकारात्मक भावनेवर, ईश्वरीय भावनेवर, स्वामी भावनेवर कितपत स्थिर झालो आहोत याचे मोजमाप करण्यासाठी स्वामी त्यांना जिवंत करत असतात. ही अनन्य भक्तीची भावना बाळगा. मग बघा, एकदा की आपण स्वामी भावनेवर स्थिर झालो, मग हे त्रास देणारे या उपद्रवी आपोआप विलीन होतात. मग स्वामी त्यांना पुन्हा जिवंत करत नाही. अशी व्यक्ती व घटना आपल्या जीवनात पुन्हा कधीच येत नाही. स्वामींनी जेव्हा आपण तळमळीची प्रार्थना करतो त्याच क्षणी स्वामी आपली प्रार्थना ऐकतात आणि त्यांच्या दिव्य नियोजनानुसार सारे ब्रह्मांड कामाला लागते. मग जे जे घडते आहे ती स्वामी इच्छा म्हणून पूर्ण करायची आहे. आपली टीका करणारा असेल व स्तुती करणारा, त्या प्रत्येक व्यक्तीला स्वामींनीच पाठवलेला आहे. म्हणून धन्यवाद द्यायचे आहे. त्याच्याद्वारे जे शिकवलं जात आहे ते शिकायचं आहे आणि स्वामी संकेताप्रमाणे आपले कर्म करत राहायचं आहे. मग बघा, यश नक्कीच मिळणार. श्री स्वामी समर्थ. 20 मिनिटे स्वामींचा हा सकारात्मक संदेश ऐका. तुमच्या जीवनातील जे ताणतणाव असतील, समस्या असतील, ते नक्कीच दूर होतील. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे, उत्साही होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. माझा आशीर्वाद तुझ्या वाटेला येत आहे. तणाव सोड आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुला काहीतरी गोड बातमी मिळणार आहे.
तुझे चांगले दिवस सुरू होणार आहे. फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. हा संदेश पूर्ण ऐक. तुझ्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर होतील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. भगवंत स्वतः अरूप आहे, म्हणून जे रूप आपण त्याला द्यावे तेच त्याचे रूप असते. यासाठी आपण कोणत्याही रूपामध्ये त्याचे ध्यान केले तरी चालते. नाम घेत असताना रूपाचे ध्यान सूक्ष्म रूपाने आत जागृत असते. म्हणूनच रूप ध्यानी येत नाही. म्हणून अडून बसू नये. नामस्मरण करण्याचा अट्टहास ठेवावा. त्यात सर्व काही येते. हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम व मुखात स्वामी नाम असू द्या. तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज पडणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशीच संवाद साधा. मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे. मी श्री स्वामीकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सद्बुद्धी द्या. योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशक्ती द्या. त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या. श्री स्वामींची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा. श्री स्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव नक्कीच होईल. गरज नाही लागत कोणाची, भीती नाही वाटत कशाची. स्वामीसोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. स्वामीसोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी, का उगाचच कसली काळजी करावी. स्वामीसोबत असताना सामोरे जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे स्वामी, असेच नेहमी सोबत राहा, माझ्याही आणि इतरांच्याही. परिस्थिती विरोधात जाते तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला लुटलं जातं. तुम्ही करत असलेले चांगले काम मला दिसत आहे. कठीण प्रसंगात असतानाही तुम्ही तुमच्या सभोवतालच्या इतरांना कशी मदत करता ते मी पाहत आहे. तुमची मी प्रार्थना ऐकली आहे आणि त्यांचे उत्तर मी नक्कीच देईन. हा तुमचा प्रवास आहे आणि सर्व काही चांगल्यासाठी बदलणार आहे. लक्षात ठेव, तू मजबूत, प्रिय आणि शूर आहेस आणि माझे तुझ्यावर प्रेम हे अतूट आहे. तुमचे यश येत आहे. तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर हा संदेश शेवटपर्यंत पहा. स्वामी दिसत नाही तरी प्रत्येक संकटात सोबत आहे याची जाणीव होते. बस हे समजून घ्या, प्रत्येक सुखदुःखात स्वामी सोबत उभे असतात. कोणतेही कारण असो, रागवू नका, चिडू नका, मोठ्याने बोलू नका. मन शांत ठेवा, विचार करा, नंतर अंमलबजावणी करा. त्रास फक्त तुम्हालाच, सुख फक्त तुम्हालाच, मन शांतीसुद्धा तुम्हालाच. विचार ही एक लक्षणशक्ती असून तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे. म्हणून विचार बदला म्हणजे नशीब बदलेल. भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. आता आपण एक छोटीशी स्वामींची कथा ऐकणार आहोत. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर ही कथा नक्की शेवटपर्यंत ऐकाल. ही कथा सुरू करण्यापूर्वी या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. तर ही कथा आहे स्वामी आणि चोळप्याची. स्वामी 3 दिवस उपाशी आहेत हे रिसालदाराच्या लक्षात आल्यावर तो स्वामींना बुधवारपेठेतल्या चोळप्पाच्या घरी घेऊन गेला. चोळप्पाला पाहिल्यावर स्वामीच्या चेहऱ्यावर हास्य आले. स्वामींनी चोळप्पाला प्रश्न विचारला, चोळ्या, तू सुखरूप आहेस ना? तू आमचा पूर्वजन्मीचा प्रिय भक्त रामचंद्र सराफ. आम्हाला ओळखले नाहीस काय? अक्षय वटवृक्ष हे सर्व विसरलास की काय? हे शब्द कानावर पडताच चोळप्पाला पूर्वस्मरण होते आणि तो स्वामींना साष्टांग नमस्कार घालतो. चोळप्पाने येसूबाईला म्हणजेच आपल्या पत्नीला स्वयंपाक करायला सांगतो. चोळप्पाने स्वामींना भरपूर खाऊ घातले आणि त्यानंतर स्वामी चोळप्पाकडे राहू लागले. स्वामी चोळप्पाकडे राहायला लागल्यावर चोळप्पाला धन्यता वाटू लागली.
पण चोळप्पाची पत्नी येसूबाई आणि सासूबाई राधाबाई या दोघी सोळे ओळे पाळणाऱ्या असल्यामुळे त्या थोडी धुसफूस करू लागल्या. चोळप्पा हा स्वामीनिष्ठ असल्यामुळे त्याची स्वामींवर निसीम भक्ती होती. स्वामींनी अनेक प्रकारे त्याच्या मंडळींना त्रास देऊन परीक्षा पाहिली, पण चोपडाला त्याबद्दल काही वाटले नाही. चोपडाची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे घरातली भांडी विकून चरितार्थ चालवण्याची वेळ आली, पण त्यांनी स्वामींच्या सेवेत जराही खंड पडू दिला नाही. तो सतत स्वामींच्या सेवेत असायचा. अशाच एका दिवशी येसूबाई आणि राधाबाई या दोघी स्वस्थ बसल्या होत्या. त्या दोघांना असं स्वस्थ बसलेलं बघून स्वामींनी त्यांना विचारले, हे काय, आज स्वयंपाकाची तयारी दिसत नाही. तेव्हा येसूबाई स्वामींना उत्तर देत विचारतात, स्वामी, घरात जळण आणि सामुग्री यातलं काहीच नाही, मग स्वयंपाक कशाचा करू. हे ऐकल्यावर स्वामी बोलले, आधी स्वयंपाकघरात जा आणि अन्नाने भरलेले पात्र घेऊन ये. ते ऐकून येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात निघू लागल्या. येसूबाई आणि राधाबाई स्वयंपाकघरात पोचल्यावर त्या दोघींनी पाहिले की सर्व पात्रे सुग्रास अन्नाने भरलेली आहेत. हे बघून त्या दोघी आधी थक्क झाल्या, पण काही वेळाने त्या दोघींच्या आनंदाने डोळे पाणावले आणि त्या दोघींनी स्वामींना खाऊ घातले. त्यावेळी अक्कलकोटात मालोजीराव यांचे राज्य होते. त्यांच्या मर्जीतल्या दाजीबा भोसले या कारभाऱ्याने स्वामींची सगळी हकीकत सांगितली. शिवाय स्वामींचा मुक्काम चोपाळ्याच्या घरी असून तेथे लोकांची दर्शनासाठी गर्दी होते आणि चोपाळ्याची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे समर्थांच्या वास्तव्याच्या निमित्ताने काही मदत करता आली तर पावे असे सुचवले. हे ऐकल्यावर राजाने सरकारी दरबारातून श्री स्वामींसाठी नित्य नैवेद्याची व्यवस्था केली. तरी ते सर्व लोकांना खात्री झाली की स्वामी हे दत्तांचे अवतार आहेत. लोक आता गाणगापुराला न जाता अक्कलकोटाला चोपाळ्याच्या घरी स्वामींच्या दर्शनाला येऊ लागले. चोपाळा तर सावलीप्रमाणे स्वामीसोबत असायचा, त्यामुळे एकदक्क स्वामींनी अनेक मंडळींना बरोबर घेऊन हिंडव्यास गेले. बरेच अंतर चालल्यावर ते एका निवडुंगाच्या रानापाशी पोचले. निवडुंगाच्या रानापाशी पोचल्यावर सर्व दूर काठी पसरले होते. तेव्हा स्वामी सगळ्यांना उद्देश बोलले, आता आपल्याला यावरून पुढे जायचे आहे. ते ऐकून सर्वजण भयभीत झाले आणि कोणाच्याही तोंडातून एक शब्द बाहेर पडला नाही. कोणाचीही स्वामीसोबत जाण्याची हिंमत होईना. पण तेव्हा एकटा चोपाळा स्वामीबरोबर चालत गेला. दोघे अनवाणी काठ्यावरून चालत होते, पण दोघांच्याही पायाला काठ्यांचा स्पर्श झाला नाही. हे पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. पण तेव्हा स्वामींना चोपाळ्याच्या भक्तीची खात्री पटली. शिवाय चोपाळ्याची निर्भयता बघून स्वामींनी त्याची स्तुती केली. त्यामुळे लोकांना त्यांची असूया वाटू लागली. स्वामी अंतर्यामी असल्यामुळे त्यांनी ते ओळखले. तर मित्रांनो, आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असले तर ती फक्त स्वामींची कृपाच, दुसरं काहीही नको, ही एकच भावना अंतःकरणात खोलवर रुजवावी. कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दुःखदायकही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येत असते. आणि मग सुखदुःखासारख्या क्षुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाही. कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती. दाय म्हणजे देणारा सर्व काही, आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे तो. फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माऊलीवर. स्वामी म्हणतात, फक्त तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. जी लढाई तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार. मी भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, माझ्या मुला, तू खास आहेस. मी तुला माझ्या प्रतिमेत निर्माण केले. मला माहीत आहे काही वेळा तुम्ही स्वतःची तुलना इतरांशी केली आहे. तुम्हाला स्वतःची तुलना इतरांशी करायची गरज नाही. तुम्ही पुरेसे आहात. काही वेळा उदास वाटणे ठीक आहे, वाईट वाटून घेऊ नकोस. ती एक फक्त मानवी भावना आहे. मी थकलेल्यांना शक्ती देतो आणि दुर्बलांची शक्ती वाढवतो. स्वप्ने पाहिली पाहिजे, ती पूर्ण होतात. नाहीतर निसर्गाने आपल्याला ते पाहण्याची शक्ती
कशाला बरे दिली आहे. सृष्टी कितीही बदलली तरी जोपर्यंत तुम्ही तुमची दृष्टी बदलत नाही तोपर्यंत तुम्ही सुखी होणार नाहीत. खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार केव्हाही चांगला. लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म, पण तुम्ही त्यावर कशी प्रतिक्रिया देता हे तुमचे कर्म. सगळी वादळे आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी येत नसतात. काही वादळे आपल्यातील सामर्थ्याची आपल्याला जाणीव करून देण्यासाठी येतात. जो जीवनभर नियमित भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करतो व भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे ज्यांचे दैवत आहे, त्याच्या अंतकाळी भगवान परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजच परलोकी जाण्याचे मार्गदर्शनासाठी येतात. हे अनुभव सत्य आहे. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय देतील. भगवंत हट्टाने किंवा उगीच केलेल्या कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमाने वश होतो. प्रेमामध्ये हट्ट किंवा कष्ट झाले तर शोभतात आणि हिताचे होतात. आपण भक्तांचे प्रेम न पाहता त्यांचा हट्ट आणि कष्ट तेवढे बघतो. जो मनुष्य 3.5 कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्या वाचून राहणार नाही. आपली कल्पना भय निर्माण करते. भगवंत मला सांभाळणारा आहे ही वस्तुस्थिती आहे. भगवंत नामस्वरूप आहे. आपण अंतर्यामी त्यांच्या नामात गुंतून राहिलो तर त्याचे सहाय्य कसे मिळते याचा अनुभव आपोआप येईल. माझे कर्तव्य मी केले आहे ना, ते करीत असताना मी अनिती अधर्माने वागलो नाही ना. आता जे व्हायचे ते होऊ दे. कुठे काळजी करा ही वृत्ती ठेवून जगात जो वागेल ना तोच मनुष्य सुखी होईल. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुम्ही खूप तणावपूर्ण दिवस पार केले आहेत. तुम्ही खूप संकटातून गेले आहात. आता तुम्हाला मला शोधण्याची गरज आहे. मी तुम्हाला मदत करेन. मी तुम्हाला तुमच्या तणावातून संकटातून बाहेर काढेन. माझ्यावर विश्वास ठेवा. तू जी मला रोज प्रार्थना करतोस ती मी ऐकली आहे. तुझी इच्छा पूर्ण होण्याची वेळ आली आहे. माझ्या बाळा, जरा धीर ठेव. तुझे अश्रू मला दिसत आहे. योग्य वेळ आल्यावर सर्व ठीक होईल. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग तो विश्वास डगमगू देऊ नकोस. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल तर रडत नाही बसायचं. कदाचित तुमचं काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर बाकीचे करू शकतात तर मी का नाही? मला माहीत आहे तुम्ही हे पूर्ण करू शकता, कारण तुमच्यात तेवढी क्षमता आहे आणि जिद्दसुद्धा. आता तुम्ही चालू केलेली शर्यत तुम्ही संपवायची आहे, कारण लोक इथे तुमच्या हारण्याची वाट बघत आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. विश्वास ठेव. अरे, जो माझा हात पकडतो त्याला कधीच कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? स्वामी तर तेव्हा दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही. भगवंताचे स्मरण ठेवून कर्म केल्याने त्याला काय हवे तेच आमच्या हातून घडेल. परीक्षा पास होण्याकरिता जसा अभ्यास करावा लागतो तसं भगवंताचे प्रेम वाढण्याकरिता अभ्यास करणे जरुरी आहे. यासाठी जे जे काही मी करीन ते मी भगवंताच्या साक्षीत्वाने करतो आहे ही जाणीव मनात ठेवून करायला पाहिजे. स्वामी मार्गात येणं सोपं आहे, पण कठीण आहे ते म्हणजे या मार्गात टिकून राहणे. आपण स्वामी सेवा करतो, केंद्रात येतो ते स्वामींच्या इच्छेने व टिकून राहतो ते स्वतःच्या पुण्याईने. आपल्याला दुखवणारे वादळवारे जोरात वाहत असतात, पण घाबरायचे कशाला? आपल्याला आश्रय देणारे स्वामींचे मंदिर आपल्या हृदयातच आहे. स्वामी म्हणतात, तुम्ही किती सत्यनारायण पूजा करा, पण व्यवहारात सत्यता नसेल तर मदतीला नारायण कधीच येणार नाही. स्वामी भक्त हो. जीवनात किती संकटरूपी नागाने तुम्हाला दक्ष करू द्या, त्याच्या विषाचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाचनावर विश्वास ठेव. बाळा, निराश होऊ नकोस. चमत्कार हा शेवटच्या क्षणापर्यंत होऊ शकतो, कारण या ब्रह्मांड नायक स्वामींना अशक्य असे काहीच नाही. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझी स्वामी आई कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुझी जीवन नौका किती मोठे संकटरूपी वादात अडकलेली असू दे, थोडा धीर धर. काही अंतरावर तुला स्वामी समर्थ नामाचा किनारा मिळाल्याशिवाय राहणार नाही. जीवनात फार गंभीर बनून जगू नका. हे विश्व
करोडो वर्षापासून आहे. कित्येक आले आणि कित्येक गेले. कोण वाचून कोणाचे काहीच सांगत नाही. जे व्हायचे आहे ते होतच राहणार. या जगात आपले काहीच नसते. त्यामुळे काही गमावल्याचे दुःख करू नका. स्वतःच्या मोठेपणाचा अहंकार बाळगू नका. सर्वांशी प्रेमाने राहा. मरण हे सत्य आहे. ते सर्वांनाच येणार. पण त्याचे भान ठेवून जगावे माणसाने. जगण्यातला प्रत्येक क्षण जिवंत करून. स्वामी नेहमी म्हणतात, कर्माची भीती नक्की मनात ठेवून तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य बरोबर येणार आहे. याची पदोपदी जाणीव ठेव. माझ्या बाळा, सर्व काही तुझ्या मनासारखं होईल. मी तुझ्यासाठी काही खास योजना आखून ठेवल्या आहेत, ज्या तुझ्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद घेऊन येतील. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच्या या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, तू घाबरू नकोस. तुला कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग मिळत नसेल तर तो मी शोधेन. जर कोणताही मार्ग नसेल तर तुझ्यासाठी तो मी बनवेन. तुमच्या आयुष्यात किती संकटे आली तरी थंड राहा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. कारण संकटात जो स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करतो तोच खरा माझा स्वामी भक्त. तुझे दुःख, त्रास, वेदना सुखात बदलतील आणि तुमच्या मार्गातील अडथळे चमत्कारात बदलतील. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि तुझे कार्य करत राहा. माझ्या बाळा, मी जे करतो ते तुझ्या चांगल्यासाठीच करतो, तुझ्या रक्षणासाठीच करतो. म्हणून जे झालं त्याबद्दल विचार करत बसू नकोस. जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. स्वामी म्हणतात, मान्य करणे कठीण आहे, तरी बदल हा होणार आहे. प्रथम तू ज्या चुका केल्या आहेस त्या सर्व स्वीकाराव्या आणि स्वतःला माझ्या स्वाधीन करावे. तू आता तुझ्या जीवनाबद्दल काळजी करणे सोडून दे, कारण तुझी काळजी मी घेतली आहे. तुमचा स्वामीवर विश्वास असल्यास आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट कामं करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. या जन्मावर, या जीवनावर खूप प्रेम करावे. हो, जीवनावरच म्हटलंय मी, कारण जीवन हे खूप सुंदर आहे आणि महत्त्वपूर्ण सुद्धा तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनासाठी. भिवू नकोस, पुढे जात जा. संकटे दूर होतील. खास तुला माझा आशीर्वाद. स्वामी माऊली, माझी स्वामी आई, मनापासून माझ्यावर प्रेम केल्याबद्दल, मला तुझे बाळ संबोधल्याबद्दल, माझी काळजी घेतल्याबद्दल सर्वांसाठी धन्यवाद. मी तुझे खूप खूप आभारी आहे. तुझ्यामुळे माझे आज अस्तित्व आहे. स्वामी, तुम्ही पाठीशी आहात म्हणून मला संकटांना सामोरे जायचे बळ येते. एक अद्भुत शक्ती तुमच्या स्मरणाने अंगामध्ये संचारते की कोणी किती त्रास देऊ दे, किती वाईट बोलू दे, तुम्ही आहात माझ्या पाठीशी. कोणी माझं काहीही बिघडू शकणार नाही. स्वामी आई, माझ्यावरती तुमची कृपादृष्टी दाखवल्याबद्दल, प्रत्येक संकटातून बाहेर काढल्याबद्दल मला तुमचे मनापासून आभार मानायचे आहेत. स्वामी म्हणतात, आता आनंदाचे वारे तुमच्या दिशेने येत आहेत. आता तुझे सर्व वेदना संपणार आहेत. तुझे मन प्रफुल्लित होणार आहे. स्वामी म्हणतात, तुमच्या आयुष्यात आता किती चांगल्या गोष्टी येणार आहे याची तुम्हाला जाणीव आहे का? अजून तुम्ही तुमच्या पूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवस जगलाच नाही. प्रयत्न करत राहा, सर्व काही ठीक होईल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी का घडल्या होत्या हे तुम्हाला लवकरच समजेल. तुमचा स्वामीच्या म्हणण्यावर विश्वास असेल तर स्वामी आई, मला तुमच्यावर विश्वास आहे असं कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. लवकरच अशी वेळ येईल, काही लोकांना पश्चाताप होईल की त्यांनी तुमच्याशी चुकीचे वागले. माझ्यावर विश्वास ठेव, ती वेळ नक्कीच येईल. भिवू नकोस, पुढे जात जा. मी आहे तुझ्या पाठीशी. आजचा हा संदेश आपण इथेच समाप्त करतो. आपल्याला हा संदेश कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. मी जाता जाता स्वामींना अशी प्रार्थना करतो, स्वामी तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो. श्री स्वामी समर्थ.